ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तिसरा अध्याय बघतोय. चौथ्या श्लोकापासून आपण सुरू केलं होतं मागच्या क्लासमध्ये. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगम असक्त सविशेष्यते. तर आपण हा कर्मयोग तिसरा अध्याय बघतोय आणि या कर्मयोगाच्या अध्यायावर सुरू करताना आपण बोललो होतो की भगवंतांनी अर्जुनाला याच्यापूर्वी सांगितलं, सेकंड चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की आत्म्याचं आत्मतत्वाबद्दल त्याने बोलले होते आणि नंतर मग आता प्रॅक्टिकली ते सांगतायत की ते सगळ्यांनाच काही ते पॉसिबल नाही आहे किंवा त्या आत्मतत्वापर्यंत एकदम आपल्या सगळ्यांना उडी मारणं शक्य नाही आहे आणि म्हणून हा कर्मयोग हा अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांसाठी. फार क्वचित लोक असे आहेत की ज्यांना म्हणजे जे खूप चांगल्या संस्कारांनी ज्यांनी जन्म घेतला आहे त्या लोकांनाच एकदम कर्मयोगा थ्रू न जाता डायरेक्ट ते तिथे पोचले. जसं आपण बघू शकतो सगळ्या अवतारांमध्ये म्हणा किंवा महर्षी आपले रमण महर्षी किंवा असे मोठे मोठे जे महात्मा आहेत त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो की त्यांना याची काही गरज नव्हती. तर मग ह्या कर्माचं सांगत असताना मग अर्जुनाने प्रश्न केला होता की मला तेच सांगा, म्हणजे शॉर्टकट जसं आपण पाहिजे ना की लगेच सांगा मला, हां तर तुम्ही मला कशा गोंधळात टाकताय. म्हणून मग अर्जुन म्हणजे भगवंतांनी त्याला आता सांगायला सुरुवात केली आहे की कर्मयोग हा तुझ्यासाठी फार आवश्यक आहे. आणि तिथे मग त्यांनी त्या दोन निष्ठा आणल्या होत्या की जे प्रवृत्ती मार्ग आहे आणि जे निवृत्ती मार्गात आहे. प्रवृत्ती मार्गामध्ये म्हणजे आपण संसारी म्हणू शकतो किंवा गृहस्थ लोक म्हणू शकतो आणि निवृत्ती मार्गामध्ये संन्यासी. तर गृहस्थांसाठी काही कर्म सांगितले आहेत, त्यांना ते कर्म भाग आहे. तसंच संन्यास आश्रमामध्ये पण मी त्याला कर्म म्हणणार नाही, पण इव्हन भगवंताचं नामस्मरण करणं किंवा जे काही आपण मेंटल ॲक्टिव्हिटी पण जी करतो, उपासना करतो, ते पण कर्मातच मोडतो. तर कर्माचा भाग वेगळा आहे. अर्थ काम आणि काय धर्म अर्थ काम हे तीन जे आहे ते संसाराच्या लोकांसाठी आहे आणि मोक्षासाठी फक्त संन्यासाची निष्ठा आहे. तर ह्या दोन निष्ठांचा त्यांनी तिथे हे केला होता. हां बोला. बघा, संन्यास दीक्षेच्या वेळी कर्माचा त्याग असा कधीच होत नसतो, पण हा आपण अनुष्ठानिक रूपाने संन्यास घेणं म्हणजे काय की मी आता म्हणजे शिखा आणि सूत्र, शिखा म्हणजे आपलं म्हणजे शिखा असते आणि सूत्र म्हणजे यज्ञोपवीत. तर शिखा आणि सूत्राचा त्याग करणं, कारण शिखा आणि सूत्रधारी जो आहे त्यालाच फक्त कर्माचा अधिकार आहे. कुठलेही वैदिक कर्म तो करू शकतो. तो शिखा सूत्रधारी जर नसेल तर तो कर्म करू शकत नाही. संन्यास घेणं म्हणजे काय, त्यांनी त्याचा पण त्याग केला, शिखा आणि सूत्राचा पण त्यांनी त्याग केला. हां आणि अग्नीचा पण त्याग. अग्नीचा त्याग म्हणजे कसा, म्हणजे बघा आम्ही जेव्हा संन्यासानंतर भिक्षा मागायला जातो की नंतर पण भिक्षा जेव्हा मागितली आहे तेव्हा भिक्षाचर्य का सांगितलं संन्यासाला की ते अग्नी म्हणजे ते आलंच ना सगळं करणं. ते स्वयंपाक करणं आलं, जमवणं आलं. मी जेव्हा आता त्या मागे 1 वर्ष हिमालयात होतो तेव्हा पहिल्यांदा मी ठरवलं होतं महिना 2 महिने की आपण स्वतः काही करावं तिथे. जेव्हा एक पक्कीची जागा मला मिळाली तर राहण्यासाठी मग ते हिमालयामध्ये कुठे ते सगळं सिलेंडर जमवणं, त्या पूर्ण पहाड खाली येऊन जाणं येणं, मग ते असते काय पोहे संपले, उद्या काय तर ते संपलं, उद्या काय तर ते संपलं. तर ते कसं बसं 1-2 महिने केल्यानंतर म्हटलं हे शक्य नाही आहे. सरळ निघायचं भिक्षेला, जी भिक्षा मिळेल ती घ्यायची आणि खायची. तर शिखासूत्र त्याग म्हणजे काय की कुठल्याही वैदिक कर्माचा मला अधिकार नाही. वैदिक कर्माचा अधिकार नाही म्हणजे कसा, कुठलंही कर्म करताना तुम्हाला संकल्प करावा लागतो की मी हे कर्म का करतो आहे,
की हे कर्म मला पैसे मिळण्यासाठी करतो आहे, हे कर्म मी पुत्रप्राप्तीसाठी करतो आहे, हे कर्म मी मला शांती मिळण्यासाठी करतो आहे, हा संकल्प केल्याशिवाय कुठलंच कर्म होत नाही. आणि संन्यासी हा संकल्प करू शकत नाही. त्याने जर संकल्प केला तर मग संन्यासीच नाही तो. तर तुम्हाला कर्माचा अधिकार यासाठी नाही की तुम्ही शिखासूत्रधारी नाही आहेत आणि तुम्ही संकल्प पण करू शकत नाही, म्हणून तुम्ही ते सोडलं. परंतु आपण बघतो की मठात पूजा करतो आपण, पण गुरुची पूजा आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही मठात बघाल की संन्यासी श्रीरामकृष्णांची पूजा करतो आणि काली देवतेची पूजा करतो, कारण श्रीरामकृष्ण आमचे गुरु आहेत आणि आमच्या गुरूंचे गुरु आहे काली देवता. तर गुरु परंपरेमध्ये ती गुरुची पूजा करणं शक्य आहे. संन्यासी करू शकतो गुरुची पूजा. परंतु तुम्ही कोणीच संन्यासी तुम्ही बघाल की दुर्गा पूजा करत नाही, कारण तिथे संकल्प आला कुठल्या तरी कामना वासनेतनं मी काहीतरी पूजा करतोय किंवा एखादा होम करतोय. तर गुरुपूजेशिवाय संन्यासाला कुठल्याच कर्माचा अधिकार नाही आहे. म्हणूनच त्याला मोक्षाशिवाय त्याला काही दुसरं आता काम नाही आहे. हां, त्यासाठी त्यांनी जपध्यान करणं आहे, त्यासाठी काय पर्यटन करणं हे आहे, गुरूंची पूजा करणं आहे, काय त्याचे लोक अजून जे काही त्याला कर्म करायला तो करत राहील, ते पण कर्मातच मोडतं. पण ते त्याच्या आश्रमविहित कर्म आहे ते, की त्याच्या आश्रमाने संन्यास आश्रमाने त्याला सांगितलेलं त्याप्रमाणे तो कर्म करतो. आणि गृहस्थाश्रमात जो पहिल्यांदा निष्ठा आपण बघितली हां, की प्रवृत्ती मार्गावर जे आहेत त्यांना धर्म अर्थ काम या तिघांसाठी पण यांनी कर्म करणं आवश्यक आहे. तिथे मोक्ष आहे त्यांचा, शेवटचा त्यांचा चतुर्थ पुरुषार्थ मोक्ष म्हणून सांगितलेला आहे, पण सुरुवात होते धर्म अर्थ कामापासून. तर ह्या दोन निष्ठा ते सांगतायत भगवंत इथे. आणि आपण त्यात बघितलं की जेव्हा आपण कर्म करतो ते कर्म करत असताना आपल्याला ह्या 3 गुणांचा त्यांनी तिथे डिस्कशन केलं आहे. सत्व रज तम हे 3 गुण, ही गुणापासून आपण उत्पन्न झालं असल्यामुळे आपल्या म्हणजे मायेच्या राज्यातनं या प्रकृतीमधनंच मध्येच हे 3 गुण असल्यामुळे साधारणतः आपल्यामध्ये पण हे 3 गुण आले आहेत, सत्व रज आणि तम. आणि ते सत्व रज तम गुण हे आपल्याकडून हेल्पलेसली, अवश्य त्यांनी शब्द वापरला आहे की हेल्पलेसली आपल्याकडून सगळ्या प्रकारचे कामं करून घेतात. आणि म्हणून सांगितलं इंद्रिय आणि मनसा नियम. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की हे जे गृहस्थाश्रमाचं किंवा प्रवृत्ती मार्गाने तुम्हाला जे जायचं आहे तिथे धर्म अर्थ कामं तुम्हाला पुरुषार्थ मिळवायचा आहे, पण इंद्रियार्थी मनसा नियम आहे. म्हणजे हे जे काही तुम्ही भोगाल, जो काही अर्थ तुम्ही कमवाल तो मॉडरेट असायला पाहिजे. म्हणजे लिगली, मॉरली, इथिकली ह्या सगळ्या गोष्टी पण धर्म म्हणून आधी येतो. धर्म, त्यानंतर अर्थ, नंतर काम. तर ह्या सगळ्या धर्माचं जर तिथे अनुष्ठान नसेल, म्हणजे मी धार्मिक बाजूला धरून जर मी हे अर्थ आणि काम जर मिळवलं नाही तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून आपण याचं उदाहरण घेतलं होतं की आपण जेवणामध्ये आपण सगळंच घेतो, पण जेवणामध्ये लोणचं कसं तेवढंच घेतो. म्हणून जीवनामध्ये कामाचा भाग म्हणजे एन्जॉयमेंट ही पण असायला हवी, कारण तो प्रवृत्ती मार्गाचा आहे, तो संन्यासी नाही आहे. तर त्याच्यामध्ये ती पण गोष्ट असायला हरकत नाही आहे, परंतु ती लिमिटमध्ये असावी. जेवढी शास्त्राने संमत सांगितली आहे तेवढी फक्त असावी. नंतर मग आपण त्या पुढे गेलो होतो आणि नंतर इथं म्हटलं होतं की हे सत्वरजतम हे जे गुण आहेत, 3 गुण जे आपल्याला त्रास देतात. मग कर्मयोग हा जो आपण चॅप्टर बघतोय तर कर्मयोगात 2 शब्द येतात, एक कर्म आणि एक योग. तर कर्म म्हणजे काय, तर प्रॉपर ॲक्शन. आपण ते बघितलं की प्रॉपर ॲक्शन. आणि योग म्हणजे प्रॉपर अटिट्यूड किंवा आपला भाव त्या कर्माच्या मागचा. तर आपण हे प्रॉपर ॲक्शन म्हणजे काय झालं, मग आपण त्यात आपण बघितलं की सत्व रजत तम गुण आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच आहेत. मग सात्विक कर्म म्हणजे कुठलं, की जिथे मोर पीपल आर बेनिफिटेड, की माझा स्वतः काही स्वार्थ साधेल, परंतु माझ्यासोबतच इतरांना पण म्हणजे जास्त मॅक्सिमम लोकांना त्या गोष्टीचा फायदा होईल. समजा इथे मी एखादा दवाखाना उघडला, दवाखान्यामध्ये थोडं डॉक्टर आणला ते, पण कधी जेव्हा आम्हाला दिवस रात्र जेव्हा मला काही आवश्यकता असते तेव्हा डॉक्टर माझ्यासाठी हजर असेल, तो मला फायदा झाला. पण त्याच्यासोबत हजारो लोकांना फायदा पण होतोय. म्हणजे आता मला काय फायदा झाला की मला 24 तास डॉक्टर माझ्यासाठी अवेलेबल आहे, औषधं मला मिळत आहेत, पण हा फार निग्लिजिबल पार्ट आहे त्याच्यामध्ये.
पण त्याचा शेकडो हजार लोकांना त्या डॉक्टराचा किंवा त्या औषधाचा उपयोग होतो आहे, तर ह्याला सात्विक कर्म. मग आपण राजसिक कर्म आहे की तिथे सेल्फिशनेस जास्त आहे, म्हणजे मी आणि माझं, हम और हमारे दो म्हणतात ना, की तेवढंच फक्त जग आहे. इव्हन आता आजकालच्या जगामध्ये पेरेंट्स पण नाही, त्याच्यामध्ये पेरेंट्स पण आपलं त्या ओल्ड एज होममध्ये आहेत. तर हे झालं राजसिक कर्म या प्रकारचं. आणि तामसिक कर्म आपण बघितलं की माझ्या स्वार्थासाठी मी दुसऱ्यांना दुखवून किंवा दुसऱ्यांना काय त्यांना म्हणजे काय त्यांना त्रास देऊन मी माझं सुख उपभोगेन. हां, म्हणजे साधा समजा बरेच आपण छोट्या छोट्या गोष्टीत बघतो ना, की आता आपण समजा कोणी घरात बसलो आणि एखादा घरातलाच मेंबर जोराने आपला टी व्ही लावून ठेवला आहे, मग त्याला फक्त टी व्हीच बघायचं, पण ही डझंट सी की इतर लोक त्यांना काय पाहिजे आहे, काय नाही, कसं आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी आपण भरपूर वेळा बघतो या गोष्टी. तर ह्या सत्वरज तमाच्या प्रमाणे आपण कर्म आचरण करत असतो. मग यामध्ये जसं म्हटलं की कर्म म्हणजे प्रॉपर ॲक्शन. मग ह्या तीन म्हणजे कुठली प्रॉपर ॲक्शन आली, तर सात्विक कर्माची ही आहे प्रॉपर ॲक्शन. मग सात्विक कर्म कुठला हा नॅचरली प्रश्न येतो की मला जर समजा प्रॉपर ॲक्शन करायची आहे, हां, तर मी कुठलं कर्म करायला पाहिजे. तर मग आपल्या वेदांमध्ये म्हणजे पूर्वापार वेदांमध्ये सांगितलं गेलं आहे की पंचमहायज्ञ, की हे पंचमहायज्ञ हे प्रवृत्ती मार्गावर जे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगितले आहे. की त्यांनी सांगितलं आहे की सिम्पल, तुम्ही तुम्हाला खूप काही मोठं काही करायचं नाही, सिम्पल 5 गोष्टी करा जीवनामध्ये तुम्ही राहत असताना. कारण मी हे जे सांगतो याचा आता संदर्भ पुढच्या काही श्लोकांमध्ये तो कसा तो सुंदर असा तो गुंफला गेला आहे बघा, की पंचमहायज्ञ तुम्हाला करणं आवश्यक आहे. पंचमहायज्ञ म्हणजे पहिल्यांदा यज्ञ आहे की देवयज्ञ, की ज्या देवांच्या कृपेमुळे आपण राहतो आहे. कारण हे देवता म्हणजे काय, की देवता म्हणजे सगळी ही जी शक्ती आहे, आधी दैविक शक्ती आहे, त्याचे ते अधिकारी समजा. आता हे आपलं शास्त्रात सांगितलं आहे सगळ्या गोष्टी. तर ह्या देवपूजा म्हणजे त्या लोकांसाठी मी काही स्मरण करणं, देवासाठी मी काही स्मरण करणं, हे माझं कर्तव्य आहे. आता 5 मिनिट 10 मिनिट म्हणजे जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं, अर्धा तास 1 तास करायला पाहिजे असं नाही. आता मग कोणी म्हणेल की मग मी तर करते, मी विष्णू सहस्त्रनाम पाठ करतो मी, पण ते घरी झाडू लावत असताना, कपडे धुत असताना मी विष्णू सहस्त्रनाम करतो. ठीक आहे, ते चांगलं आहे, ते ॲडिशनल झालं. पण एका ठिकाणी बसून ते केवळ ईश्वराला मला म्हणजे ईश्वराचं मी आराधना करते आहे ते करणं वेगळं. कारण तुमच्या घरात समजा कोणी गेस्ट आला आणि गेस्ट येऊन तुमच्यासोबत तुम्ही त्याच्याशी बोलतात, तुम्ही त्याची कसं बोलाल, त्याच्याशी असं झाडू मारताना कपडे धुताना त्याची बोलणार आहात तुम्ही नाही. त्याच्याशी तुम्ही त्याला वेळ द्याल, तेवढं त्याचा सन्मान कराल, तेवढा त्याचा सत्कार कराल आणि त्याप्रमाणे तुम्ही बोलणार त्याच्याशी. तसंच जर आपण देवाशी काही संपर्क साधतो आहे, देवाची प्रार्थना आपण करतो आहे, देवाकडे आपण काही मागतो आहे, त्याची संवाद साधतो आहे, तर तेव्हा पण तसं आपलं काही 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, पण तेव्हा तेवढापुरतं तरी आपण त्या भगवंताला आपण तेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. मग दुसरं आहे ऋषीयज्ञ. ऋषीयज्ञ आपण म्हणू शकतो की ह्या आपल्या ऋषीमुनींनी एवढे वेद लिहिलेत, वेद लिहिल्यानंतर त्यांनी एवढं सगळं आपल्यासाठी म्हणजे ग्रंथ परंपरा निर्माण करून ठेवली आहे, एवढी 4 वेद आणि काय पुराणं आणि काय काय किती आहे. तर त्या ऋषींनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण व्यवस्थित पालन करतो की नाही हा भाग वेगळा. परंतु त्यांनी एवढं काम करून गेले आपल्यासाठी, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड. त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड म्हणजे मग काय, ॲटलिस्ट दिवसातनं मी 10 मिनटं काहीतरी वाचेन. जसं आता कथामृत आपण वाचतो, ठाकूरांचं वचनामृत वाचतो, किंवा काय कुठल्या पारायण केलं 10 मिनटं आपण, किंवा काही केलं, म्हणजे इव्हन काही नाही तर साधं पुराणं वाचा, त्यातल्या गोष्टी वाचा. कारण हा आहे पॉइंटर, की हा पॉइंटर आपल्याला सदैव शिकवत असतो की आपण ज्या वाटेवर चाललो आहे ती वाट बरोबर आहे की नाही आहे. दिवसभर आपण सगळं कर्म केल्यानंतर त्या म्हणजे जेव्हा आपण काही रात्री काही असं वाचन जर केलं 10-15 मिनिटं, लक्षात येतं की काही ठिकाणी आपण दिवसात चुका केल्या होत्या, त्या करायला नको होत्या आपण. सो दिस इज द पॉइंटर. तर हे ऋषींनी हे सगळं आपल्याला देऊन गेलेले आहेत
तर त्यांच्यासाठी म्हणून आपण एक ग्रॅटिट्यूड म्हणून 10-15 मिनटं थोडंसं वाचन म्हणून हे करावं. तर हा आहे दुसरा ऋषीयज्ञ. म्हणजे पहिला देवयज्ञ देवांसाठी ऋषीयज्ञ, मग तिसरा आहे पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणता येईल की जे सध्या आईवडील आपले आहेत की ज्यांनी आपलं एवढं 70 kgचं शरीर दिलं आहे ते आईवडील, किंवा त्याच्या पूर्वीचे जे काही आपले जनरेशन आहेत त्यांनी जे काही आपल्यासाठी म्हणजे ते होते म्हणून आपण आहोत पूर्ण. आज आपण हा मनुष्यजन्म घेतला आहे. मनुष्यजन्माचं उद्देश आहे मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला शरीर मिळालं आहे. तर म्हणून ह्या पितृलोकांना की ज्यांचे पितर आहेत म्हणजे पेरेंट्स आहेत किंवा नाही आहेत तर सगळ्यांना आदरांजली तर थोडं त्यांचा आदर करणं. कारण हे आपल्या बघा जेव्हा केव्हाही आपल्या घरात कुठलं एखादं असं शुभ कार्य होत असतं तेव्हा नांदी श्राद्ध असतं बघा. प्रत्येक घरात लग्न असतं ते नांदी श्राद्ध करतात. नांदी श्राद्ध म्हणजे काय की या सगळ्या पूर्वजांना आधी आपण त्यांची पूजा करावी. फार सुंदर कन्सेप्ट आहे. मी इथे सेल्फिश नाही आहे. इथे बघा ह्या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही बघा या यज्ञाच्यामध्ये की मी कुठला ना कुठल्या प्रकारे मी सोसायटीच्या म्हणा किंवा सगळ्या ह्या पूर्ण चक्र चालतं आहे याचं सृष्टीचं तिथे कुठेतरी मी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. म्हणजे आता पुढे त्या भगवंत सांगतीलच की कुठे कुठे तू कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. जर हे नाही केलं तर तू मोठा चोर आहे, 1 नंबरचा चोर आहे असं भगवंत पुढे म्हणतील तुम्हाला की तुम्ही हे जर नाही केलं तर तुम्ही एक चोर आहात. तर ह्या तिसऱ्या यज्ञामध्ये की आपण पितृयज्ञ, देवयज्ञ, ऋषीयज्ञ आणि पितृयज्ञ. त्यानंतर येतो मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ म्हणजे की आपण ज्या समाजात राहतो, ज्या लोकांसोबत राहतो त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये थोडं सहभागी होणं, त्या लोकांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांच्या काही उपयोगी येणं. म्हणजे तुम्हाला कोणाची जर कॅपॅसिटी आहे 100 लोकांना जेवू घालणं तर 100 लोकांना जेवू घालेल. कोणाची कॅपॅसिटी आहे फक्त एका माणसाला जेवायला देऊ शकतो तो, किंवा कोणाची केवढी कॅपॅसिटी एका माणसाला जेवण देऊ शकतो, एका वेळेचं काही बिस्किट पुढे देऊ शकतो. तर माझी जेवढी शक्ती आहे इथे परिमाण कुठलं इम्पॉर्टंट नाही आहे. मी किती मोठं काम करतो किंवा किती मोठ्या प्रकारात करतो आणि कुठे करतो ते इम्पॉर्टंट नाही आहे. पण मी एक पार्ट आहे आणि माझ्या पार्टचा काही पार्ट मी माझ्या समाजाला पुन्हा देणं लागतो की ज्या समाजाच्या आधारावर की ज्या समाजाच्या प्रोटेक्शनमुळे, ज्या समाजामुळे किंवा या संस्कृतीमुळे मी मोठा झालो त्या समाजासाठी मी काही करणं हे आहे मनुष्य यज्ञ. आता इथे ह्या सगळं करत असताना बघा हे काही खूप तुम्हाला मोठं करावं लागत नाही. पण जर साधं जर एखाद्या गृहस्थांनी एखाद्या प्रवृत्ती मार्गाने जाणाऱ्या माणसाने साध्या या छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या ना तर त्याचं हळूहळू मन विशाल व्हायला खूप मदत होते. हे आहे सटल पण याच्यामध्ये खूप सायकोलॉजी आहे की इथे तुमचा स्वतःचा सेल्फिशनेस कमी होत हळूहळू वाढतो तो की मी माझ्या मुलाला चांगलं खाऊ घालेनच. पण एखादा गरीब मुलगा आहे त्याला मी रोज देऊ शकत नाही तर आठवड्यात त्याला 1 दिवस बोलवेन मी, 1 दिवस त्याला खाऊ घालेन. तर आता आपला बघा पूर्वीच्या काळी, आता सगळं संपलं, पूर्वीच्या काळी बघा अतिथी पूजा होती किंवा खूप गरीब लोक बघा ब्राह्मणांकडे वार लावून जेवायचे. शिक्षणाची त्यांना सोय नव्हती किंवा काही असं नव्हतं किंवा कुठे शहरात आलं तर जेवायची सोय राहायची ते वार लावून किंवा सोमवारी याच्याकडे, मंगळवारी याच्याकडे, बुधवारी त्याच्याकडे. तर ते पण लोक जेवले त्यांची पण तोच एक कॉन्सेप्ट आहे की मनुष्य यज्ञ की ठीक आहे त्यांना ते इथे विद्यार्थी शिकायला आले आहेत त्यांना जेवायला मिळत ना आपण 1 दिवशी त्यांना जेवायला मिळतं. तर ही भारतीय परंपरा आहे. तर हा झाला पितृयज्ञ चौथा. आणि 5वा यज्ञ आहे भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे ह्या सगळे प्राणी आहे, मांजर, किडे, माकुडे काय जे काही आहेत ते, किंवा हे वृक्षवल्ली आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू. म्हणजे मला आठवते आमच्या आजोबा आईचे वडील जेव्हा जेवायला बसायचे तर जेवण काय सगळ्यांकडे असतं ते जेवणाच्या आधी त्या छोट्याशा पोळीवर ते सगळ्या थोडीशी भाजी वरण थोडंसं सगळं घेणार ती पोळी आणि ती गाय असेल तर गाईला खाऊ घालणार किंवा मग दाटाच्या बाहेर ठेवून देणार. मग इथून मुंग्या येतील, थोडं मुंग्या खात आहेत, मग कोणी पक्षी आला नंतर पक्ष्याने खाऊन गेलं सो, किंवा तांदूळ टाकले थोडेसे आपण बाहेर फेकले पण पक्ष्याने खाल्ले. तर हा या भूतयज्ञामध्ये पडतो की ह्या पूर्ण सृष्टीला धरून मी जीवन व्यापन करतो. सृष्टीला सोडून, या समाजाला सोडून मी राहू शकत नाही एकटा. पण जेव्हा मला त्याच्यात
राहून चालायचं आहे तर मला काहीतरी रिटर्न द्यायला पाहिजे. जेवढी माझी कॅपॅसिटी असेल, जशी माझी कॅपॅसिटी असेल तशी द्यायला पाहिजे. आणि हे देताना त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे भाव पण महत्त्वाचा आहे. कारण भाव जर नसेल, आता आपल्या तुम्ही पूजेला मोठ्या मोठ्या ठिकाणी जा, देवस्थानात, तिथे बघा देवाच्या द्यायच्या सुपाऱ्या वेगळ्या असतात. म्हणजे किडल्या, सडलेल्या पोळ्या, ह्या सुपाऱ्या, म्हणजे कारण ते साधारण माणूस खात नाही ते द्यायचं. किंवा मोठ्या मोठे नारळ असतात, ते नारळ फिरतात. म्हणजे तुम्ही आज जर ते नारळ दिलं दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला, तेच नारळ पुन्हा दुकानात जातात, तेच मी पुन्हा विकत घेऊन मीच तेच पुन्हा जाऊन द्या. सर आता हे आपल्याला हा तो सोडून द्या, भाग चांगलं वाईट तो भाग सोडून द्या, त्यात आपल्याला जायचं नाही आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझा भाव काय. त्या पितृयज्ञामध्ये, या ऋषी यज्ञामध्ये ते किती भावाने मी ते सगळं करतो. म्हणून तिथे त्या पितृयज्ञात हे म्हटलं आहे की आपण आपल्या शास्त्रामध्ये श्राद्ध करणं, हे करणं ते फार महत्त्वाचं सांगितलं. आता आजकाल बरेच वेळा आपण श्राद्ध विद्ध सगळं उडवून लावतो, परंतु तो एक विधी आहे, तो करायलाच पाहिजे. काही काही लोक आमच्याकडे पण येतात की मला आम्ही ते श्राद्ध करणार नाही आहे, आम्ही हे पैसे देऊ, तुम्ही गरिबांना जेवायला घालून द्या. ठीक आहे, तो पार्ट असू शकतो, तुम्ही गरिबांना पैसे द्या आणि गरिबांना ते तुम्ही दिलं ते जेवायला, तो एक पार्ट असू शकतो त्यातला. परंतु श्राद्धाला बाद देऊन तुम्ही तसं करणंच बरोबर नाही. शास्त्रात ज्याप्रमाणे सांगितलेल्या त्याप्रमाणे ह्या गोष्टी, कारण हा संस्कार आहे, तो जो सोल आहे किंवा तो जो म्हणजे ज्या माणसाचं शरीर गेलं आहे त्या माणसाच्या शरीरावर होणारा संस्कार आहे तो. तर हा संस्कारातून त्याला आपण वंचित ठेवणं बरोबर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय बऱ्याच वेळा आता आपलं त्याला काय जास्त एज्युकेशन म्हणा की काय मूर्खपणा म्हणा, की जितके जास्त शिकले त्या लोकांचं बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला येतं की हे सगळं मला जोपर्यंत डोळ्याला दिसत नाही आम्हाला सगळ्या गोष्टी, कोणी बघितलं आहे ते पुढचं, कोणी काय केलं आहे, कोणी हे केलं आहे, असे ते बरेच वेळा उलवून टाकतात. पण त्यात लोकांना हे कळत नाही की तेच लोक म्हणतात की आकाश निळ आहे. निळ आहे का आकाश? आकाशाला काहीच रंग नाही आहे, त्याला काय एक्सप्लेनेशन आहे? तुम्ही म्हणताय की बाबा ते काय चांदण्या बघा किती छोट्या दिसत आहेत, पण चांदण्या छोट्या आहेत का? त्या आपल्या ग्रहापेक्षा मोठ्या मोठ्या चांदण्या आहेत तिथे वरती कित्येक. म्हणून जसं दिसतं तसंच व्हायला पाहिजे असं नाही आहे. मग नाहीतर मग ते चुकीचं झालं. आपण म्हणतो की आपण स्थिर बसलो, पण पृथ्वी स्थिर आहे का? फिरते आहे. म्हणून मला जे दिसतं तेच खरं आहे, बाकी सगळे मानणारच नाही आहे, हे चुकीचं आहे. तर एनिवे, तर इथे थोडक्यात इथे सांगायचा प्रयत्न केला भगवंतांनी की मी यज्ञ काय आहे ते आता पुढे येईल. आता मी यज्ञ म्हणजे काय ते पुढे येईलच, आपण तेव्हा बघू ते. आणि तुम्ही अजून एक काय विचारलं होतं की जे लोक म्हणतात की आम्हाला काही करायचं नाही आहे नंतर, आमचं काही क्रियाकर्म करू नका, आता ते त्यांची इच्छा आहे, त्याच्यावर आपण जाऊ शकत नाही आहे. त्याला आपण काही म्हणजे त्यांना काही तिथे काय येऊन तुम्हाला काही वेदशास्त्राला शिकवायचे नाही आहे. परंतु आता ही त्याचं कशामुळे त्याचं आलं ते, कारण बिकॉज ही डझंट नो अवर ट्रॅडिशन, त्याच्यामुळे तोच म्हणतोय तो की मला माझं काहीच करायचं नाही आहे. त्यात काही खूप मोठं शरीर, आता ॲक्च्युली बघा शरीर जर गेलं आपलं तर तसा काय अर्थार्थी उपयोग आहे त्या शरीराचा? काहीच उपयोग नाही आहे. ते काय म्हणून म्हणजे त्या शरीराचा तुम्हाला ॲक्च्युली तुमच्या कामाचं नाही, कोणाच्याच कामाचं नाही आहे. म्हणून संन्यासांचं जेव्हा त्यांना ते जलसमाधी देतात, संन्यासांचं जेव्हा मृत्यू होतो, आता गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे अग्नी देतात त्यांना, परंतु पूर्वी असं होतं की हा आता शरीर या जगामध्ये तो आता नाही आहे, तर त्या शरीर दुसऱ्यांच्या उपयोगात यावं, म्हणजे पाण्यात टाकून द्यायचं, म्हणजे ते मासोळ्या खातील किंवा काही खातील, कोणाच्या तरी कामात शेवटपर्यंत कामात येईल. कारण संन्यासाच्या शरीराला काही महत्त्वच नाही आहे, कारण ही हॅज ऑलरेडी डन हिज श्राद्ध, त्याने ते स्वतः सगळं करून ठेवलं आहे त्याने. त्याच्यामुळे हे शरीर गेलं काय नाही गेलं त्याला त्याच्या संस्काराची आवश्यकता आहे. म्हणून संन्यासाचा कुठला संस्कार करत नाही, कारण त्याने स्वतः त्याचा संस्कार करून ठेवलेला असतो. पण हे आहे प्रवृत्ती मार्गाच्या गृहस्थ लोकांसाठी की ज्यांनी संन्यास घेतलेला नाही आहे, त्या लोकांसाठी आहे की त्यांनी हे सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे, हे शास्त्र सांगितलं आहे. आता मी नाही पाळलं काय होणार आहे? आता काही होणार नाही. तुम्ही शास्त्र जर म्हणत असाल तर या सगळ्या गोष्टी आहे.
कोणी म्हणेल कोणी बघितलं पुढचा जन्म होतो की नाही, हा ठीक आहे बाबा, काही माहीत नाही आपल्याला, होतही नसेल. कारण ह्या सगळ्या ज्या काही आपण शास्त्राला धरून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, ज्या लोकांचा शास्त्रावर विश्वास आहे, ज्या लोकांची श्रद्धा आहे की पुनर्जन्म आहे, एक ईश्वर आहे, कर्म आहे, कर्माचं फळ आहे, आणि ह्या कर्माच्या फळाची जी सायकल आहे ही सायकलच म्हणजे संसार आहे. तर या सगळ्या गोष्टींमधून मला जायचं आहे, आणि त्यासाठी ह्या जे काही भगवंतांनी दिलेलं आहे शास्त्र, हे बघा, हे वेद म्हणजे काय आहे? वेद म्हणजे हे आपल्याला भगवंतांनी पुढच्या श्लोकमध्ये दिलं आहे, पुढच्या श्लोकामध्ये आहे की हे भगवंतांनी दिलेले मॅन्युअल आहे आपल्याला. जसं एखादी फ्रीज घेतली, तुमच्या फ्रीजसोबत बघा एक असं मोठं पत्र येतं, कसं वापरा, तसं वापरा, तसं वापरा. तुम्ही साधं एखादं मलम घ्या तुम्हाला लावायचं, त्या मलम जे वापरायचं कसं आहे 50 लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं. सो दॅट इज मॅन्युअल, की तुम्ही एखादी गोष्ट घेतली तर ती गोष्ट कशी वापरायची. तर जसा आपण जन्म घेतला आहे, जर आपण हिंदू असू, आपण हिंदूंनी जन्म घेतला असेल, तर जसा आपण जन्म घेतला तसंच हे वेद आपल्याला भगवंतांनी मॅन्युअल आपल्याला दिलेलं आहे की तू या जगात राहा, या जगात सगळं काम कर, धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ तू पूर्ण तुझे काय कमवायचे ते कमव, पण कसं? माझ्या मनाप्रमाणे नाही, मला जसं वाटेल तसं म्हणून असं नाही, त्यांनी सांगितलं म्हणून असं नाही, तो बाबा म्हणतो हा बाबा म्हणतो म्हणून असं नाही. वेद काय म्हणतात हे मॅन्युअल आहे, वेदांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी जाईल. आता असं जर आपलं कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग मी असं म्हणत नाही की प्रत्येक गोष्ट एक एक पाऊल पुस्तकात बघून किंवा त्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक बघून तसं करायचं नाही. परंतु ज्या गोष्टी ओव्हरऑल आपल्याला जीवनात धर्मार्थ कामासाठी ज्या आवश्यक आहे त्या पाळणं हे फार आपल्याला प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्यात आपला जर या शास्त्रांवर विश्वास असेल तर, आपला जर पुनर्जन्मावर विश्वास असेल तर, आपला जर भगवंतावर विश्वास असेल तर ह्या वेदांना आपल्याला पाळायला पाहिजे. म्हणून हा विश्वास यासाठी किंवा ही इच्छा उत्पन्न होण्यासाठी जर आपला म्हणजे काय संस्कार तसे नसतील, संस्कार म्हणजे कसं, आता आजकाल कोणी लोक पाळत नाही. आता घरांमध्ये विभक्त कुटुंब झालं आहे, छोटंसं फॅमिली असते, न्यूक्लिअर फॅमिली, त्यात मोबाईल टी व्ही. आता अशा घरामध्ये जर असे काही संस्कार झालेच नाही समजा त्या लोकांवर, मुलांवर, तर त्यांना विश्वास पण उत्पन्न होणार नाही, त्याच्यावर श्रद्धा पण उत्पन्न होणार नाही. तर आता हे कसं आपल्याला कसं फिडिंग मिळतं त्यावर डिपेंड करतं. म्हणून जे लोक म्हणतात की आम्हाला आमचं काही करायचं नाही आहे, इट्स ओके, त्यांची ती आपण काही त्यांना जोर करू शकत नाही. तर इथपर्यंत आपण बघा इथपर्यंत आलो होतो, आणि आता आपण पुढे जाऊ. 8व्या श्लोकात म्हणतात की नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो ह्य कर्मणः शरीर यात्रा अपिजते न प्रसिद्धेत कर्मणः. इथे भगवंत म्हणतायत की कर्म आपल्याला, आपण आधी त्यांनी सांगितलं की कर्म केल्याशिवाय आपण एक क्षणी राहू शकत नाही. कर्म हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला, एका क्षणाशिवाय आपण कर्मशिवाय राहू शकत नाही. मग इथे म्हणतात की नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो ह्य कर्मणः, की हे कर्म जे आहे हे कर्माशिवाय तो राहू शकत नाही. आता एखादा म्हणेल की मला आवश्यकता नाही कर्माची, माझं पैसे आहेत, भरपूर आहेत, हे आहेत ते आहेत, मी काय मस्त खाणार पिणार झोपणार. तसे बघणार की शरीर यात्रा पिचते. अरे बाबा, तू खाल्लं तर इतका मोठा होऊन जाशील की त्या दरवाज्यातनं बाहेर पडता येणार नाही तुला. मग त्याचे तुला व्यायाम करणं आवश्यक आहे, कोलेस्ट्रॉल वाढायला नको, हार्टचे प्रॉब्लेम यायला नको, त्याचे चालणं आहे, पोहणं आहे, काही करायचं आहे. शरीर यात्रा पिचते, की कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. त्याच्यामुळे सिंपल की तुला शरीर यात्रा करायची असेल, तुला बॉडी मेंटेन करायचं असेल, शरीर मेंटेन करायचं असेल, तरीही तुला कर्म करणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते म्हणतात की नियतम कुरु कर्मत्व. मग कर्म जर करायचंच आहे आपल्याला, तर नियत कर्म कुठलं, की जे आपल्याला ह्या मग जे सांगितलं पंचमहायज्ञ हे याला कंपल्सरी ॲक्शन्स, की हे प्रत्येक प्रवृत्ती धर्माच्या माणसाने, प्रत्येक संसारी माणसांनी ह्या गोष्टी करायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. इथे कुठलं बाद नाही. हे 5 यज्ञ सांगितलं, मग त्यातलं मी एकच करतो. मी पितृयज्ञ मानत नाही, माझ्या आईवडिलांशी पटत नव्हतं, मग मी पितृयज्ञ मानत नाही. मला मी देवावर विश्वास नाही आहे, मग मी फक्त मनुष्यांसाठीच करतो, असं नाही.
जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला 5ही प्रकारचे पंचमहायज्ञ तुम्हाला करावं लागणार आहे. आणि तुम्ही ते जर करत असाल तर ते आहे नियत कर्म. म्हणजे या जगामध्ये एव्हरीबडी हॅज टू कॉन्ट्रीब्युट इन दिस वर्ल्ड, की प्रत्येक गोष्टीने तुम्हाला तिथं हे करणं आहे. म्हणून आणि समजा नियत कर्म तुम्ही नाही केलं तर काय होईल, काय पनिशमेंट मिळेल. सिंपल आहे. तुम्ही जर कर्म केलं तर तुम्हाला त्याचा उपयोग आहे, नाही केलं तर पनिशमेंट मिळेल. म्हणून भगवंत म्हणतात की तू शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. आणि कर्म न करण्याने तुझा शरीर निर्वाह किंवा शरीर व्यापार देखील सिद्ध होणार. की कर्म करणं आवश्यक आहे, कर्म न करता राहण्यात काही अर्थ नाही आहे. मग कर्म जर तुला करायचं आहे तर मग कसं नियतम कर्म कर, की जे मला माझ्या आश्रमाप्रमाणे मला मिळालेलं आहे. आणि आता आश्रम संन्यासाचे कर्म वेगळे आहेत आणि संसारिक लोकांचे कर्म वेगळे आहेत. मग संसार लोकांचे कर्म काय, पंचमहायज्ञ हे वेदांनी सांगितलेलं आहे. आता त्याला शॉर्ट आपण जर केलं समजा तर काय, हे बघा, हे कोणीही असं म्हणू शकणार नाही की आता आम्ही 21व्या शतकात आहे, हो आम्हाला वेळच नसतो या 5 कर्मापैकी. मला सांगा, कोणी हे 5 कर्म जे सांगितले पंचमहायज्ञ हे कुठल्याही माणसाला हे सहज शक्य आहे. त्या बिल गेटपासनं घ्या तर साधारण माणसापर्यंत तुम्ही घ्या, कुठलाही साधारण माणसापासनं तर मोठ्या माणसाप्रमाणे तुम्ही बघा, हे सगळं सहज करणं शक्य आहे. कारण इथं कोणीच इथे तुम्हाला असं म्हणतं नाही की 10-10 तास करा, 5-5 तास करा. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करत राहा. इथेच तेवढं त्यांचं सांगायचं हे आहे की नियतम करो, की तुम्हाला जे सांगितलं आहे ते कर. आणि ते जर होत नसेल, तू जर म्हणतो तुम्हाला कर्माची आवश्यकताच नाही, ते चुकीचं आहे. तुला करणं आवश्यक आहे कर्म. पुन्हा पुढच्या याच्यात म्हणतात ते यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंग समाचार. मग तुम्ही यज्ञाबद्दल विचारत होता तर इथे ते कन्सेप्ट इथे आला आहे की यज्ञासाठी अर्थात विष्णुप्रीत्यर्थ केलेल्या कर्माच्या शिवाय अन्य कर्मात गुंतलेला हा मनुष्य कर्माच्या बंधनात पडतो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून त्या परमेश्वराप्रीत्यर्थ कर्माचे उत्तम प्रकारे आचरण कर. आता तुम्ही जर सिक्वेन्स बघितला तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की सत्वरजतमाचा तिघांचा या मायेच्या राज्यात असल्यामुळे आपल्यावर पगडा आहे. मग सत्वरजतमामध्ये काय करायला पाहिजे, सात्विक कर्म करायला पाहिजे. मग सात्विक कर्म काय, ते पंचमहायज्ञ आहेत. मग पंचमहायज्ञ जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकता. नसतील करणार, तुला इच्छा नसेल तरी तुला कर्म करणं भागच आहे. मग आता त्या पुढच्या स्टेजमध्ये तिथे येऊन म्हणतात ते की यज्ञार्थात कर्म होणं अन्य लोकोयम कर्म तदर्थम कर्म करून मुक्त संघ समाचार. की आता ते म्हणतायत की हे जे कर्म तो आपण मगापासून कर्म म्हणतो आहे, मगापासून आपण म्हणतोय पंचमहायज्ञ, हे कसे कर, हे पूजा केल्यासारखे करायचे. म्हणजे इट्स अ वर्शिप ऑफ गॉड. काहीतरी करायचं आहे, कोणीतरी सांगितलं आहे, हे कर्म केल्याशिवाय मला शक्य नाही आहे, कोणीतरी सांगितलं आहे. असं न करता ही पूजा समजून तू काम कर. आता कर्माकडे बघा, मग आपण 2 गोष्टी बघितल्या, प्रॉपर कर्म आणि प्रॉपर ॲक्शन, भाव ज्याला म्हणतो आपण. तर इथे भाव कसा आणायला पाहिजे, प्रॉपर भाव, त्याचं इथे भगवंत अटिट्यूड इथे भगवंत सांगतायत की तू आता तुझा अटिट्यूड कुठल्या ठिकाणी हळूहळू आता वरती जात आहेत. ते पहिल्यांदा सांगितलं कर्म कुठल्या प्रकारचे करायला पाहिजे, सात्विक कर्म करायला पाहिजे. कर्म करायचे नसतील तर तू जिवंत राहू शकत नाही. माझा कर्म करायचंच झाला तर उपाय नाही आहे कर्म करणं, तुम्हाला दुसऱ्या त्याच्याशिवाय उपाय नाही आहे. तर मग कुठलं कसं कर्म कर, आता तू तुझा भाव तिथे ठीक ठेव. कारण नुसतं कर्म तुम्हाला मुक्तही करू शकत नाही आणि नुसतं कर्म तुम्हाला बांधू पण शकत नाही. कर्मामध्ये काही ते शक्य नाही आहे, त्याची पॉवर नाही आहे. कर्मामागचा भाव कसा आहे, कर्मामागचा अटिट्यूड कसा आहे, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता एखाद्या मी रोज फरशी पुसायचं काम करतोय, ते फरशी पुसायचं काम मला मुक्ती देणार नाही आहे आणि मला बांधून पण ठेवणार नाही. पण त्याच फरशी पुसण्याच्या मागे जर काही माझं कारण असेल की बाबा हे मी फरशी पुसतो आहे, कदाचित ठाकूर इथे येतील
कदाचित तुझ्या इथे फिरतील, माझे रूम बघायला येतील ठाकूर एखाद्या वेळेस. हां, असा जर माझा काही विचार असेल कधी, हां, तर काय अजय, काय तू तब्येत ऐकत करोना झाला हो तुला, आता कसं आहे ते बघायला आले समजा, तर माझी रूम कशी असायला पाहिजे, माझी खुर्ची कशी असायला पाहिजे, तिथे धूळ असायला नको. हां, असा जर भाव ठेवून मी माझं रूम स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला तर ते साधं छोटं कर्म होतं. पण त्या कर्माचा अटिट्यूड म्हणजे जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष वेळ मी करेन तेव्हा तेव्हा पूर्ण भाव वेगळा असेल माझा. मला थोडासा पण तिथे कचरा मी सहन करून घेणार नाही. ते माझ्यासाठी म्हणून नाही, केव्हा येऊ शकतात भगवंत. हां, तर इथे सांगतायत ते भगवंत इथे आता की तू ह्या कर्माच्या मागे तुझा ॲटिट्यूड कसा ठेवायला पाहिजे. कारण बघा, भगवंतांनी आपल्याला हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट दिलं आहे. म्हणजे पंचमहाभूत, हां, इथे पृथ्वी, नुसतं तुम्ही काही दाणे फेका बस तुम्हाला उत्पन्न होईल. हां, साध्या काही आपल्या भुईमुगाचे तुम्ही शेंगा टाका की एका शेंगदाण्यापासून किती हजारो तुम्हाला शेंगदाणे मिळतील. पाणी, हवा, ऑक्सिजन. हां, लोक ऑक्सिजनशिवाय लोक आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये मरत होते, हे मिळत नव्हतं. हां, हे ऑक्सिजन फ्री आहे आपल्याला, कुठेच काही आपल्याला काही लागत नाही. आता हे काय आहे की आपलं इथे काम काय आहे की ॲटलिस्ट आपण हे तयार करू शकत नाही. पाणी तयार करू शकतं कोणी, करू शकत नाही. लॅबॉरेटरीमध्ये कोणीच पाणी आतापर्यंत तयार करू शकलं नाही. लॅबॉरेटरीमध्ये कोणीच आतापर्यंत हवा तयार करू शकलं नाही. लॅबॉरेटरीमध्ये कोणीच असं विदाऊट असं माती काही असं खाद उगवलं असं शक्य नाही. तर ह्या गोष्टी जेव्हा भगवंतांनी तुम्हाला फ्री दिल्या आहे तर ॲटलिस्ट तुम्ही त्या पोल्यूट करू नका. ॲटलिस्ट त्या जशा मिळाल्या स्वच्छ अवस्थेमध्ये त्या अवस्थेत तुम्ही त्याचं पालन करा. एवढं तर करू शकतो आपण. तर हे केव्हा येईल की जेव्हा तुम्हाला हा तुमच्यामध्ये कसा भाव येईल की ही सगळं देवाची सृष्टी आहे, ही देवाची पूजा आहे, असं जेव्हा तुमचा भाव येईल तेव्हा ॲटोमॅटिक काय म्हणतात त्याला तसा ॲटिट्यूड आपल्यामध्ये येतो. आणि असा जर ॲटिट्यूड नसेल तुमचा, नुसताच कर्माचा ॲटिट्यूड असेल तर काय होईल, कर्मबंधनात सापडशील. त्याने सांगितलं सरळ सरळ की तू जर तसं नाही केलं तर काय होईल, तुझं कर्मबंधनामध्ये अडकशील. तुला जर ह्या कर्मबंधनापासून मुक्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे की तुझं ॲटिट्यूड चांगला ठेवायला पाहिजे. मग ॲटिट्यूड कसं असतं ना, इथे वर्शिप, पूजा, की जे काही मी कर्म करतो आहे छोटंसं काम असू देत ते छोटं मोठं काय देवाची ठाकूरांच्या मंदिरामध्ये पूजा करणं किंवा देवघर स्वच्छ करणं असं नाही आहे. साधं किचनमध्ये असलेलं एखादं भांडं पण स्वच्छ करायचं असेल ते पण एक म्हणजे या श्लोकामध्ये त्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही कुठल्या भीतीपोटी म्हणजे मी नरकात जाईल असं नाही करत, देव मला पाप देईल, जाऊन असं करायलाच पाहिजे तसं करायला. हां, असं होतं ना बऱ्याच वेळा की किती लोक भीतीपोटी सगळं कामं करतात. हां, फिअर ऑफ गॉड तो असणं ठीक आहे, पण त्या भीतीपोटी काम करणं, त्या रिंग मास्टरनी सांगितलं म्हणून काम करणं, म्हणजे पोलिसांनी हात दाखवला म्हणून मी थांबलो. जर आपण एखादा तो लाल सिग्नल लागलेला असतो रस्त्यावर, आपण काय इकडे बघतो पोलीस नाही आहे का, काढली गाडी टाकली. पण पोलीस उभा असेल तर बघा सगळे थांबतात. त्या पोलिसाच्या भीतीमुळे मी जायचं नाही आहे, मला वाटतं आहे की मी जाऊ नये कारण लाल सिग्नल दिलेला आहे समोर, हा माझा भाव आहे. पण म्हणून ते बघा म्हणतात की पोलिसांच्यासाठी म्हणून तू काम करू नको किंवा पनिशमेंट मिळेल, तो नरकात जावं लागेल म्हणून काम करू नको. जे करतात ते करू दे त्यांना. पण तुला जर ह्या कर्मपाशातनं मुक्त व्हायचं असेल तर तुला हे पूजा, की ही जी गिफ्ट आपल्याला मिळाली आहे भगवंताकडनं, हे सगळं पंचमहाभूतांच्या थ्रू हे सगळं आपल्याला हे जीवन जगाचं इतक्या सुंदर आहे, शरीर मिळालं आहे आपल्याला. हे शरीर जर आपल्याला आपल्याजवळ नसतं तर काय करू शकलो असतो आपण इतकं शरीर. म्हणून हा सकाळपासून उठल्यापासून जर आपण हा भाव ठेवला, मला आता तो श्लोक आठवत नाही, एक श्लोक आहे की मी जेव्हा सकाळी झोपून उठलो आणि जमिनीवर पाय दिला तर पृथ्वीला मी क्षमा मागतो की मला मग क्षमा कर, मी तुझ्यावर मी पाय ठेवतो. म्हणून ते गंगेचे, यमुनेचे, सरस्वती, हां ते मंत्र आहे. आंघोळ करताना आपण आंघोळ करताना ते करतो. तर मी आंघोळ करताना नुसतं पाणी घेत नाही अंगावर, मी आंघोळ करताना म्हणजे ते जणू काही गंगा सरस्वतीचं पाणी अंगावर घेतो आहे. पूजेत हा मंत्र आहेच, परंतु साधारणच्या गोष्टी माझ्यासाठी पण जर मी लावल्या ह्या
हां, तर ह्या गोष्टींचा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला काय होईल की तुम्हाला देवाबद्दलचा एक ॲटिट्यूड निर्माण होईल. आपण अन्न खातो, हां, हे अन्न ब्रह्मार्पण म्हणतो आपण तिथे, की बाबा देवा तुम्ही दिलं असल्यामुळे मी खातो. ब्रह्मार्पणची व्याख्या वेगळी आहे, पण ॲटलिस्ट हा पण जर आपण भाव ठेवला की हे सगळ्या पंचमहाभूतांमुळे मला हे सगळं मिळतं आहे आणि याचा या पंचमहाभूत वापरत असल्यामुळे मला काही टॅक्स काही द्यावा लागत नाही तुम्हाला, की तुला हवा दिली इतकं आपण मागतो का, मी 50 वर्ष जगलो आणि मी इतकी हवा घेतली, ऑक्सिजन घेतला, इतके पैसे द्या, इतकं पाणी पिलो, इतकं पाणी द्या असं मागतो का भगवंत आपल्याला? नाही मागत. तर तेवढा जर आपण ॲटिट्यूड ठेवला भगवंताबद्दल तरीही आपण या कर्मबंधनापासून मुक्त होऊ शकतो. हां, तर इथे लक्षात ठेवायला पाहिजे की कर्म मायनस जर तिथे भाव असेल किंवा ज्याला ॲटिट्यूड म्हणू शका किंवा समर्पण भाव, कुठलाही समर्पण भाव, पूजेचा भाव, तर कर्म मायनस ते जर असेल तर इज इक्वल टू बंधन, बंधनात तुम्ही पडलेच समजा. आणि कर्म प्लस भाव जर असेल तर तुम्ही युक्त झाला, मुक्त झाला. कर्म प्लस भाव म्हणजे यज्ञ. यज्ञ करणं म्हणजे काय की मी प्रत्येक कर्म करतो आहे पण ते प्रॉपर ॲटिट्यूडने. ॲटिट्यूड कुठलं? वर्शिपचं ॲटिट्यूड, पूजेचं ॲटिट्यूड, हां, सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड ठेवून मी भगवंताचा प्रत्येक कर्म करतो. म्हणून माताजी म्हणतात ना, त्यांनी झाडणी घेतली आणि झाडणी फेकून दिली, तर माताजी म्हणाले कशाला फेकली, ती पण काम देते. बघा किती छोटीशी गोष्ट आहे, पण दिस इज द ॲटिट्यूड. ती मला झाडणी आहे, ती मला काम देते म्हणून ॲटलिस्ट तिला रिस्पेक्ट देणं. व्यक्तीला रिस्पेक्ट देणं गोष्ट सोडून द्या, तो द्यायलाच पाहिजे, पण साधारण या गोष्टींना जर आपण रिस्पेक्ट देत गेलो तर याचा बघायच्या मागचा उद्देश, आपला प्रत्येक गोष्टीचा उद्देश वेगळा होतो. आता झाडणीला जर आपण फेकलं नाही तर काय आपला उद्देश राहील की बाबा ही झाडू माझ्या कामात येते आहे, तुला व्यवस्थित ठेवा. तर असे ॲटिट्यूड जर आपण वापरलं, म्हणजे कर्म प्लस आपला जर भाव असेल त्या कर्मामध्ये, प्रॉपर ॲटिट्यूड असेल, आपलं समर्पण बुद्धी असेल, हां, आणि भगवंताला आपण काय भगवंताची पूजा करतो आहे असा जर आपला भाव असेल तर मग तो यज्ञ झाला. हे समजून घ्यायचं. हा महत्त्वाचा श्लोक आहे इथे की कर्मामध्ये तुमचा भाव कसा असायला पाहिजे, आणि जर तो नसेल तर काय होतं तुमचं, तुम्ही कर्मबंधनात अडकता. कर्म मायनस भाव बंधन, कर्म प्लस भाव मुक्ती किंवा यज्ञ. एवढं या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर, की असा जर तू काम केलं, अशा प्रकारे जर तू आचरण केलं, आसक्ती सोडून, हां, मुक्त संघ म्हणजे आसक्ती सोडून, म्हणजेच निस्वार्थ भावाने, चांगल्या भावाने, समर्पण भावाने तू जर काम केलं तर तू या कर्मबंधनातून मुक्त होशील, अन्यथा तू या कर्मबंधनात सापडशील. 10वा श्लोक आता आपण बघू. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवो स्तिष्ठ कामधुक. ते म्हणतात की प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजांना उत्पन्न करून म्हटले की या यज्ञद्वारा तुम्ही सर्व वृद्धीला प्राप्त व्हा, आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. मग आपण म्हणजे तुम्हाला म्हटलं की इथे म्हटलेलं आहे काय की सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती, की जेव्हा आपली उत्पत्ती झाली, जेव्हा प्रजापतींनी मनुष्याची उत्पत्ती केली तेव्हा ते काय म्हणतायत की तेव्हा भगवंतांनी काय दिलं आपल्याला वेद दिले. वेद दिले म्हणजे काय दिले की तुम्हाला हा वे ऑफ लाईफ, की मी कसं जगावं. यज्ञ म्हणजे काय, वे ऑफ लाईफ, की हे जीवन मी कसं जगावं त्यासाठी म्हणून भगवंतांनी तुम्हाला हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, वेद दिले आहेत. आणि मग आपण बघितलं वेद म्हणजे वेद इज द मॅन्युअल, छोट्या छोट्या गोष्टी कशा करायला पाहिजे. आता या वेदांमध्ये भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे त्या गोष्टींना काही एंड नाही आहे. म्हणजे कसं, म्हणजे आचमन कसं करावं, इवन भगवंत तीर्थ आपण कसं प्यावं, ते कुठे ठेवावं, तीर्थ किती ते थेंब असावेत, कसं घ्यावं, इथपासनं सगळं आपलं पूर्ण त्यांनी तिथे दिलेलं आहे. इतका सखोल अभ्यास, इतका त्याच्यात सायकोलॉजिकली आणि याच्यात डीप जाऊन अभ्यास करणं, आणि त्यांनी ते एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे.
आपण उडून लावतो. म्हणजे एकदम एका चुटकीसर शरीर, त्यांना काय माहिती आहे कोणी बघितलं आहे, काय बघितलं आहे, ते कोण होते की दिवशी माहीत नाही, कोणी लिहून ठेवलं माहीत नाही. तर काही न बघता, काही न समजून घेता, मला काय म्हणायचं आहे की एखाद्या इंटेलेक्च्युअल माणसांनी, एवढे मोठे मोठे इंटेलेक्च्युअली लोक असतात, तर त्यांनी ॲटलिस्ट ते वाचावं, समजून घ्यायचा प्रयत्न करावा आणि मग कॉमेंट करावे. समजून न घेता, न बोलता कॉमेंट करणं हे फार चुकीचं आहे. त्या PV काणे म्हणून होते, त्या PV काणे ते होते हायकोर्टाचे वकील नाही, सॉरी, हायकोर्ट जज होते. तर त्यांच्यासमोर प्रश्न गेला होता की हिंदू म्हणजे कोण हिंदू आहे, व्हॉट इज हिंदू धर्म. तर ते जज असताना त्यांनी 40 वर्षांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला बघा. काय जज असेल ते, PV काणे, मराठी होते. त्यांनी त्या पुस्तकाचा अभ्यास केला आणि पूर्ण हिंदू लिटरेचर पुस्तक केलं. आणि हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र म्हणून 7 की 8 खंडात त्यांनी पुस्तक काढलं. एवढे मोठे मोठे ग्रंथ आहेत ते. त्यात पूर्ण ब्रह्मचर्य आश्रमाचं कसं हे असतं, गृहस्थाश्रमाने काय काय कर्म आहे, त्याचे काय आहे, इतका सखोल स्टडी केला आहे. आणि देन ते कुठल्या कन्क्लुजनला पोचले. तर असा एखादा माणूस जेव्हा त्याला एखादा प्रश्न पडला की खरं हिंदू धर्म म्हणजे काय, काय हिंदू धर्म, 40 वर्षाच्या माणसाने अभ्यास केला. त्यानंतर तो जो बोलला असेल, प्रत्येक त्याच्या बोलण्याला अर्थ आहे काहीतरी. पण इथे काहीतरी मस्त चहा कॉफी घ्यायची किंवा काहीतरी ड्रिंक्स घ्यायचे आणि तिथे हिंदू धर्माला शिवाय द्यायच्या, किंवा आपल्या ह्या ज्या काही चालीरीती आहेत त्या शिवाय द्यायच्या, किंवा काही त्याच्या विरुद्ध काही बोलायचं, अशा लोकांना आपण महत्त्व देऊ नये. म्हणजे थोडक्यात सांगायचा माझा अर्थ काय, त्यांना बोलायचा अधिकार आहे, बोलू देत त्यांना. पण त्याच्यामुळे आपल्या श्रद्धेला काही ठेच पोचू नये किंवा आपल्या भावनेवर काही आघात होऊ नये, एवढं आपण फक्त बघायचं. थोडं स्वतःला आपण ते शील्ड करून घ्यायला पाहिजे. तर इथे ते म्हणतात की सुरुवातीला, म्हणजे जेव्हा प्रजापतींनी मनुष्याचे उत्पन्न केलं तेव्हा त्याला काय दिलं, सहयज्ञ प्रजासृष्ट पुरोवाच प्रजापती, की त्यांनी त्या यज्ञासह प्रजाला उत्पन्न केलं. आणि हे यज्ञ म्हणजे काय, इथे थोडक्यात वे ऑफ लाईफ, की जीवन कसं जगायचं. आणि ते जीवन कसं जगायचं ते काय दिलं त्यांनी, मग आपल्याला वेद दिले. वेदा म्हणजे काय सांगितलं त्यांनी, की हे 4 पुरुषार्थ जे आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे कसे मिळवायचे याचं पूर्ण त्यांनी तिथे. कारण बघा, हे माणसालाच फक्त दिलं आहे वेद, कुठल्या जनावरांना वेद शिकून फायदा नाही आहे. कारण त्यांचं लाईफ जे आहे ते प्रोग्राम लाईफ आहे. म्हणजे ते कधीच वेदविरोधी काम करत नाही बघा. त्यांच्या बुद्धीला जसं त्यांच्या जन्मापासून त्यांना प्रोग्राम केलेला आहे त्याचप्रमाणे ते वागतात. माणूस फक्त या प्रोग्रामच्या बाहेर जातो. माणसालाच ते इंटेलेक्ट दिलं असल्यामुळे, माणसालाच ती बुद्धी दिली असल्यामुळे, ती स्वाधीन इच्छा दिली असल्यामुळे काय झालं की माणसानी याचा गैरफायदा घेतलाय म्हणा किंवा गैरउपयोग केला. स्वाधीन इच्छा आहे ह्याचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे हा. कारण ह्या स्वाधीन इच्छा असल्यामुळेच इतका माणूस उन्नत पण झालेला आहे. त्याला स्वाधीन इच्छा नसती, त्यात आपलं पण नाही, जसं प्रोग्राम लाईफ असतं जनावरांसारखं, तर आपण उन्नती करू शकलो नसतो. पण आपल्याला स्वाधीन इच्छा आहे, आपल्याला फ्री विल आहे, म्हणून आपण इतकी उन्नती करू शकतो. आता यात बरेच वेळा प्रश्न येतो की हा वे ऑफ लाईफ यज्ञ सांगितलंय, असं सांगितलंय, तुम्ही सात्विक कर्म सांगितलं, ते सांगितलं, सगळं ठीक आहे. मग आजकालचं सगळं कॉम्पिटिशन जग आहे, आपण कॉम्पिटिशन करायला पाहिजे, कॉम्पिटिशन न राहता आपण मागे पडू वगैरे वगैरे. पण जर कोणी कर्मयोगी जर असेल की ज्याला खरोखर कर्मयोगापासनं त्याला काहीतरी चित्तशुद्धी मिळवायची असेल, तर त्याला हे सात्विक कर्म, सेल्फलेस ॲक्शन करणं आवश्यक आहे. हां, कारण कॉम्पिटिशननी तुमच्यामधली शक्ती बाहेर जरी येत असेल तरी कॉम्पिटिशनमध्ये कुठली तरी प्रकारची असूया, स्पर्धा ह्या असतातच. नाहीतर इतक्या खेळांमध्ये गडबड झाल्या नसत्या, इतक्या लोकांनी ड्रग्ज घेतले नसते खेळताना. कारण प्रत्येकाला ती कॉम्पिटिशन असली तरी त्याला कोणाला तरी नंबर 1 यायचं असतं. तर ह्या असूयेला म्हणून आपल्या इथे भारताच्या याच्यामध्ये सांगितलं आहे की कॉम्पिटिशन नसून कोऑपरेशन, की मी सगळ्यांना घेऊन जाईन, सगळ्यांचा सहभागाने मी जाईन, सगळ्यांना सहभागी करून मी
जायचा प्रयत्न करेन. म्हणजे मी कोणाला एकटं टाकून कोणाची ईर्ष्या करून आणि ईर्षेच्या मागे लागून त्याला मागे खेचण्यापेक्षा मी त्याला पण सहभागी करून मी कसा वरती जाऊ शकेन, हा आहे कर्मयोग करणाऱ्या माणसाचा ॲटिट्यूड. हां, म्हणजे मला धर्म अर्थ कामं मिळवायचे आहेत तर मी कोणाच्याही म्हणजे म्हणतात ना आपण की म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर पाय ठेवून उभं राहणं तसं करणार नाही. मी त्याला पण वरती यासाठी प्रयत्न करेन, दोघांनाही मी वरती घेऊन जायचा प्रयत्न करेन. आणि हे केव्हा हे असं ॲटिट्यूड कसं हे एकदम येत नसतं. तुम्हाला ते प्रयत्नपूर्वक करावं लागतं किंवा तसेच संस्कार करावं लागतात. मी आगरतळ्यात असताना बघायचो की ते आमच्या शाळेतले मुलं असायचे, छोटे छोटे मुलं 4थी 5वी 6वीचे, आणि घरनं जेवायचा डबा घेऊन यायचे ते. तर काही काही मुलं बघायचो मी की सगळे बसले आहेत, मस्त खात आहेत. मध्येच काही 1-2 मुलं बघायचो मी खूप कोपऱ्यात लांब कुठे जाऊन बसले झाडाखाली, एकटा डबा खातोय आपला, एकटा डबा उघडून एकटा तुटला तो खातोय, की कोणी माझ्या डब्यात येऊ नये, कोणी माझा डबा खाऊ नये किंवा मला शेअर करू लागून. आता हे तर मुलाला माहीत नाही, घरच्यांनी सांगून ठेवलं एकटा डबा खायचा बरं, कोणाला द्यायचं नाही बरं, हां एकटंच खायचं. आता हे असं करता 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 तो सेल्फिश तयार झाला. आणि अशातनं मग ते कॉम्पिटिशन जेव्हा वरती जाते तेव्हा कसं होतं ना की त्याला खेचून मी कसा वरती सोडू शकेन. तर काही हे 2 भाग आहे, एक कॉम्पिटिशनचा भाग आहे आणि एक कोऑपरेशनचा भाग आहे. तर भारतीय संस्कृती किंवा सात्विक कर्म हे ह्या कोऑपरेशननी सगळ्यांचे सहकार, सगळ्यांचा सहभाग, यातनं माझी पण उन्नती होणार आहे, सगळ्यांची उन्नती होणार आहे. हा एक त्यात मुख्य भाग आपण याच्यामध्ये इथे समजून घ्यायला पाहिजे. आणि मग पुढे म्हणा ते अनेन प्रसविष्यध्वम. अनेन म्हणजे इथे म्हणायचं त्यांना की कर्मयोगाने, ह्या कर्मयोगाने प्रसविष्यध्वम म्हणजे आपण सगळेच सोबत आपण प्रॉस्परस होऊ. हां, की त्यांनी काय केलं की सृष्टी उत्पन्न केली. सृष्टी उत्पन्न करून त्यांनी काय केलं की त्यांनी तुम्हाला मॅन्युअल दिलं, वेद हातात दिले. वेदांनी काय सांगितलं तुम्हाला कसं धर्म अर्थ कामं मिळवायचा. पण हे धर्म अर्थ कामं मिळवताना कॉम्पिटिशन न करता सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने आपण पूर्ण समाज ॲज सच वरती जावं. बघा काय कल्पना याच्यामागची. ही कॉम्पिटिशन वगैरे सगळं थोतांड आहे, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की सगळ्यांचा सहभाग सहकार्याने मी वरती जाणार आणि ते काम मी माझी स्वतःची मुक्ती अचूक करणार आणि सगळ्यांना त्याचे सहाय्य करणार. हां, जसं स्वामीजींनी केलं की आत्मनो मोक्षार्थम जगतहितायाचं, की मला माझी तो मुक्ती पाहिजेच आहे, पण माझ्या मुक्तीसोबतच मी इतरांचा पण उद्धार करायचा प्रयत्न करेन. माझ्या स्वतःची मुक्ती फक्त नाही. आतापर्यंत संन्यासी आश्रम जो होता फक्त स्वतःच्या मुक्तीसाठी आतापर्यंत गेला होता. मग संन्यास आश्रम हा फक्त स्वतःच्या मुक्तीसाठीच हाच कॉन्सेप्ट होती स्वामीजी येईपर्यंत. स्वामीजी आल्यानंतर स्वामीजींनी कल्पना आणली की मी स्वतः एकटा मुक्त का होऊ, मी सगळ्यांना घेऊन मुक्त होईल. यात जो आनंद आहे. स्वामी म्हणतात शेवटपर्यंत एक कुत्र जोपर्यंत मुक्त होत नाही, स्वामीजी म्हणतात तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा येत राहील, पुन्हा या जगातील आणि पुन्हा सगळ्यांना मुक्त करायला मागे. थोडा मोठा विचार आहे याच्यामध्ये, केवढं मोठं स्वामीजींचं हे आहे, विजन आहे याच्यामध्ये. तर इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलं की मनुष्यानं उत्पन्न केलं, त्याच्या हाती वेद दिले आणि धर्म अर्थ काम मोक्ष मिळवण्यासाठी त्याला कॉम्पिटिशन न करता कोऑपरेशननी कसं वरती जायचं हे इथे इथपर्यंत त्यांनी सांगितलं आहे. मग आता याच्यानंतर आपण पुढच्या क्लासमध्ये पुन्हा सविस्तर बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.